एरवी पतीच्या प्राणांचे रक्षण आणि पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी सुवासिनी वटपौर्णिमेचं व्रत करतात। मात्र नाशिकच्या काही सुवासिनींनी आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली आहे। लसीकरण केंद्रावर कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरांनी पूजनाला महत्त्व न देता नागरिकांना लसीकरण करत आपली वटपौर्णिमा साजरी केली आहे। आज 2 महिने झाले इकडे तपोवन सेंटरला आपण इथे वॅक्सिनेशन चालू केलं आहे। तेव्हापासून आमचं सर्व स्टाफ अगदी उत्साहाने सर्वांची सेवा करतोय। वॅक्सिनेशन डेली आमचं चालू आहे आणि आज वटपौर्णिमा असूनही आमचा सर्व स्टाफ आजही कामावर हजर आहे। सर्वांनी पूजा वगैरे ह्या गोष्टींना प्रायोरिटी न देता जनसेवेला प्रायोरिटी दिली आहे। इकडे सगळे आपलं काम हीच आमची पूजा समजून लोक सगळे आमची कामं करतायत आणि असंच आमचं काम नेहमी चालू राहील हेच मी सगळ्यांना सांगू इच्छिते। अशा पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्याचा हा आगळा वेगळा उपक्रम इतरांसाठी देखील नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे।